तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. 4 महिन्यांचा अंधार संपला. प्रखर न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. केळझर परिसरातला जिओ टावर अखेर सुरू. बागलाण तालुक्यातल्या केळझर परिसरातील नागरिकांसाठी अखेर दिलासादायक क्षण आलाय. तब्बल 4 महिन्यापासून बंद असलेला जिओ मोबाईल टावर आज पुन्हा कार्यान्वित झाला असून ह्या प्रश्नावर प्रखर न्यूज 24 महाराष्ट्राने सातत्यानं आवाज उठवत प्रशासन आणि संबंधित कंपनीचं लक्ष वेधले होते. त्या पाठपुराव्याचा सकारात्मक परिणाम आज प्रत्यक्षात दिसून आलाय. टावर बंद असल्यामुळे सावरपाडा, बारीपाडा, गांधीनगर, केळझर, गाडमाळ, कोदमाळसह संपूर्ण परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, शेतकऱ्यांचे शासकीय व्यवहार, बँकिंग सेवा, डिजिटल व्यवहार तसेच आपत्कालीन संपर्कावरही मोठा परिणाम झाला होता. या समस्येबाबत प्रखर न्यूजने वारंवार वृत्तांकन करत नागरिकांच्या व्यथा लोकांसमोर आणि संबंधित यंत्रणेसमोर मांडल्या. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत वाठोडे, ग्रुप ग्रामपंचायत केळझर, युवक मंडळे, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनीही सातत्यानं निवेदनं देत पाठपुरावा केला. अखेर या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि आज जिओ टावर पुन्हा सुरू झाले. आता टावर सुरू झाल्यानंतर परिसरात समाधानाचं वातावरण असून नागरिकांनी प्रखर न्यूज 24 महाराष्ट्राच्या सातत्यपूर्ण वृत्तांकनाचे, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचे आणि संबंधित यंत्रणेचे आभार व्यक्त केलेत. जनतेचा प्रश्न, आवाज आमचा या भूमिकेतून प्रखर न्यूजने उचललेला मुद्दा अखेर मार्गी लागला असून हीच पत्रकारितेच्या सकारात्मक प्रभावाची प्रचिती असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होते आहे. प्रखर न्यूजसाठी तुषार रोंदळ, तरसाळी.